नमस्कार. मी ऋषिकारत पोखरात 2.0च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. लवकरच पोखरात 2.0 म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2ला आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 7 जानेवारी 2025 रोजी एक महाराष्ट्र शासनामार्फत जी आर काढण्यात आला आहे आणि या जी आरनुसार 6,000 कोटीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. आता बघू शकता महाराष्ट्र शासनामार्फत हा जी आर काढण्यात आला आहे. हा जी आर जागतिक बँकेकडे या ठिकाणी दिला जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. पोखरात 2.0 म्हणजेच पोखराचा टप्पा 2ला आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पूर्वी जर का बघितलं तर महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला होता. आता या ठिकाणी नवीन 5 जिल्हे टाकण्यात आले. महाराष्ट्रातील जवळपास जे 16 जिल्हे आणि नवीन 5 म्हणजेच आता महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. 10 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाची एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये विदर्भातील 5 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. त्या ठिकाणी बघू शकता मग नागपूर असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, अशा प्रकारे 5 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि 14 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनामार्फत जी आर काढून याला मान्यता दिली. पोखरात 2.0च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू होतील. लेखाशीर्ष जवळपास 6,000 कोटीचा या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत मागण्यात आला आहे. जागतिक बँक त्याला जशा प्रकारे मान्यता देतील ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू होतील. जर तुमचं गाव यामध्ये बसलं असेल तर तुमच्या गावामध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू होतील. जवळचं माही सेवा केंद्र CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही हे ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आता जसे ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी मागवता येतील, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आणि तुम्ही या योजनेमार्फत कोणत्याही प्रकारचे साहित्य या ठिकाणी मग तुषार असेल, ठिबक असेल, या प्रकारचे शेतीविषयक साहित्य या ठिकाणी घेऊ शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.